नमस्कार. माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आहे मार्गशीर्षमधील गुरुवार. आज माझा उपवास आहे आणि या पूजेची मी मांडणी कशी करते ते आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा मी पाण्याने स्वच्छ पुसून घेते. त्यानंतर तेथे स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहते. स्वस्तिकाच्या वर नंतर पाट मांडून झाल्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरते. लाल रंगाच्या वस्त्रावर तांदूळाची रास मांडून तिथे गोल करून घेते. त्यानंतर तांब्याचे कलश घेऊन त्यात पाणी भरून झाल्यावर कुंकवाच्या साह्याने तांब्याच्या चारही बाजूंना कुंकवाचे 5 बोटं लावते. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने तांब्याच्या चारही बाजूने कुंकवाचे 5 बोटं मी लावते. त्यानंतर तो कलश तांदळाच्या राशीवर ठेवला. कलशामध्ये सुपारी, एक नाणे, दुर्वा आणि हळद कुंकू वाहून घेतले. कलशाच्या तोंडावर 5 झाडाची पाने किंवा 5 झाडांच्या डहाळ्या आणि ते उपलब्ध नसल्यास आंब्याची डहाळी किंवा नागवेलीची 5 पानंसुद्धा आपण मांडू शकतो. मी इथे आंब्याची डहाळी घेतली आहे आणि त्यावर नारळ शेंडी वरती ठेवून व्यवस्थित कलशावर मांडून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात. घरात श्री महालक्ष्मीचा फोटो असल्यास तो सुद्धा पाटावर मांडून घ्यायचा आहे. त्यानंतर नागवेलीची 2 पानं घेऊन पाटावर ठेवायची आहेत. त्यावर गणपतीची मूर्ती असल्यास गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचा वापर करू शकतात. सुपारी ठेवून त्यावर हळद कुंकू आणि अक्षदा वाहू शकतात. पण माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे म्हणून मी ती ठेवलेली आहे आणि त्यावर वस्त्र देखील वाहिले आहे. कलशावर मी वेणी मांडलेली आहे. कलशाची सजावट आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कलशाची सजावट करते. बाजारामध्ये हल्ली काही देवीचे मुखवटे देखील मिळतात. त्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही कलशाची पूजा करू शकतात, कलशाची सजावट करू शकतात. मी इथे सोन्याची नथ लावून घेतली आहे.
कलशाजवळ ओटीचे साहित्य ठेवून घेतले. पूजेसाठी लागणारी 5 फळं, त्यामध्ये पेरू, मोसंबी, संत्र, चिकू आणि सफरचंद हे पाटावर मांडून घेतलेलं आहे. त्यानंतर देवीला प्रसाद म्हणून दूध साखर पेल्यामध्ये काढून देवीच्या पुढ्यात ठेवलेलं आहे. देवीच्या आरतीसाठी तुपाचा दिवा बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने पूजेची मांडणी करून मी तिकडची सजावट करून घेतलेली आहे. आपण आपल्या पद्धतीने पूजेची मांडणी करू शकता, सजावट देखील करू शकता. श्री महालक्ष्मीचे यंत्र असलेली तसबीर किंवा फोटो कलशाला टेकून समोर ठेवले आहे. अशा पद्धतीने आपली पूजेची मांडणी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपली पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर पूजेच्या समोर पाटावर बसून आपल्याला श्री महालक्ष्मीची कथा व महात्म्य वाचायचे आहे. आपल्याला वाचता येत नसल्यास किंवा अडचण असल्यास दुसऱ्याकडून वाचून घेऊन ती ऐकली तरी चालते. जय देवी जय देवी वसी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय देवी वीर सुरवासिनी सुरवर मुनी माता पुरहर वरदायिनी गुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविलादाता सहस्त्रवदनी भूधर खाली लोटांगण वंदीन चरणम डोळ्याने पाहिले रूप तुझे. पूजा करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, त्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व. माझा व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.